13 आणि 5 गुणांचे साई बैरी संघाचे 2 गुणांसाठी 300 रुपयाचं बक्षीस होते 3 गुणांसाठी 500 रुपये 4 गुणांसाठी 500 रुपये साई जिगर संघासाठी बक्षीस असेल बाळा सुर्वे यांच्याकडून जाहीर केले जाते साई जिगर संघाच्या प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करण्याचा प्रयत्न बाळा सुर्वे यांच्याकडून केला जातोय 2 पॉइंटसाठी 300 रुपये बक्षीस असेल 3 पॉइंटसाठी 500 4 पॉइंटसाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल संतोष तोडणकर उप बाबू तोडणकर मित्रत्व गावखोली संघाचा एक हुकमी एक चांगला रायडर अष्टपैलू खेळाडू उंच धिप्पाडाचा खेळाडू आहे यावेळी साई जिगर संघाच्या क्रीडांगणामध्ये डिफेन्सिव्ह असा पाहिला कोणताही धोका स्वीकारत नाही आपला संघ आपली चढाई व्हॅलिड करून क्रीडांगणामध्ये परत जातोय 4 नंबर जर्सी धारण केलेला पॅडी साई बैरी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन्ही संघाकडून डिफेन्सिव्ह पाहिला गेला थर्ड राईड वरती जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे थर्ड राईड वरतीच पॉईंट घेण्याचा बहुतेक दोन्ही संघातून निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय दोन्ही संघ डिफेन्सिव्ह असा पावित्र्यामध्ये पूर्ण अवधी वापरला जातोय आपल्या चढाईचा प्रकारचा पॉईंट घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत थर्ड राईड आहे 7 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू 2-1-2 अशी फळी लावली जाते चढाईपटूला मार्क करायचा चढाईपटूचा उजवा कॉर्नर सांभाळतोय सचिन साळी एक चांगला डिफेंड करायचा चांगले टॅकल आपण पाहिले त्या कॉर्नर कडून यावेळी पुन्हा एक टार्गेट घेतला जातोय रायडर मार्क करतोय 1 पॉइंट मिळेल साई जिगर संघाला जबरदस्त कामगिरी एका खेळाडूला संजीवनी मिळते 14-5 असा गुणफलक थर्ड रेड दिली जाते साई जिगर संघाकडून जबरदस्त कामगिरी रायडर मार्क पुन्हा एकदा पॉइंट मिळेल साई बैरी संघाला परत फेड केली जाते 10 नंबर जर्सी धारण केलेला स्वरूप बीचे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल योगेश उमरे चढाईसाठी येतोय 8 गुणांची पडत राहते साई जिगर संघाकडे 8 गुणांनी पिछाडी होते साई बैरी संघ 2-1-2 अशी फळी लावली जाते डाव्या बाजूने उजव्या बाजूला जलद गतीने येण्याचा प्रयत्न यावेळी जबरदस्त टॅकल चांगला सपोर्ट रायडर बार 2 नंबर सिद्धेश चढाईसाठी साई जिगर संघाच्या खेळामध्ये 9 गुणांची आघाडी राहते साई जिगर संघाकडे 6 गुण मात्र फरकावत दिला तर साई बैरी संघाचे 15 गुणांत साई जिगर संघाचे पहिला संघ चालू आहे टर्न घेतला जातोय सचिन साळीकडून सिद्धेश सावंत बाद ठरतोय 1 पॉइंट मिळेल साई गणेश संघाला चांगली कामगिरी आपल्या नावारूपाला साजिद असा खेळ आपण अनुभवी आहोत आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळलेले खेळाडू आहोत वन टेक्निकल पॉइंट साई बैरी सिंगल टेक्निकल पॉइंट साई बैरी साई जिगर संघाला बक्षीस दिलं जातंय 2 पॉइंटसाठी 300 रुपये 3 पॉइंटसाठी 500 रुपये असतील 52 रुपये यांच्याकडून सचिन साळी क्रीडांगणामध्ये येतोय सुपर टॅकलची संधी आहे आणि साई बैरी संघाकडून डिफेन्सिव्ह असा पवित्रा घेतोय कोणताही धोका स्वीकारत नाही आपल्या संघाला पॉइंट न घेता क्रीडांगणामध्ये परत जातोय चढाईसाठी येतो साई बैरी संघाकडून चढाईपटू आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल 2-1-2-2 अशी फळी लावली जाते या चढाईपटूला बाद करण्यासाठी मात्र कोणताही धोका स्वीकारत नाहीये दोन्ही संघ थर्ड रेड वरती लक्ष केंद्रित करतायत थर्ड रेड आहे 10 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू स्वरूप बीरजी येतोय सुपर टॅकलची संधी असेल यावेळी मात्र यशस्वी ठरतोय 2 मोहरे बाद ठरत आहेत 2 पॉइंट मिळतील यावेळी साई जिगर संघाला 18 गुणांचे साई जिगर संघाचे आणि 7 गुण साई बैरी संघाचे कॉम्बिनेशन थोडस विस्कळीत झालेलं पाहतोय साकीर टर्न आणि कव्हर मात्र परफेक्ट मिळत नाहीये यावेळी मात्र जबरदस्त प्रयत्न बाबूला डॅश केलं जात आहे 1+2 एकूण 3 पॉइंट मिळतील 1 नंबरचा खेळाडू इन होतोय आणि 7 नंबर आउट सुयोग पाटील बाहेर येईल आणि प्रकाश ओरपे क्रीडांगणामध्ये जाईल प्रकाश ओरपेला संधी दिली जाते बाबू तोडणकर बरोबर साखळी सज्ज करतोय
दरम्यान 1 नंबर जसे धारण केलेला अक्षय पाटील उजव्या बाजूने चढाई करतोय साई बैरी संघाच्या खेळांमध्ये 2-1 2-2 अशी फळी लावली जाते या चढाईपट्टीला बाद करण्यासाठी 21-8 असा गुणफलक आपण पाहतोय 13 गुणांची आघाडी राहते ती साई जिगर संघाकडे कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय योगेश उमरे चढाईसाठी आलाय साई जिगर संघाच्या क्रीडांगणामध्ये कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत सचिन साळवी येतोय अजूनही बक्षीस अबाधित आहे बाळा सुर्वे यांनी जाहीर केलेलं बक्षीस 2 पॉईंटसाठी 300 आणि 3 पॉईंटसाठी 500 रुपये दोन्ही बक्षीस अजूनही अबाधित राहत आहेत जे साई जिगर संघाच्या रायडरसाठी जाहीर केलेलं बक्षीस आहे बाळा सुर्वे यांनी अजूनही ते बक्षीस अबाधित आहे कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई व्हॅलिड करून खेळामध्ये परत जातोय रणनीती आखली जाते साई भैरी संघाकडून डिफेन्सवरती भर दिला जातो थर्ड आहे तिसरी रेड 6 नंबर जर्सी स्वरूपीचे थर्ड स्पेशलिस्ट रिव्हर्स स्पीड मारले फ्लाइंग ने गडी बाद केलाय मध्यरक्षकाला बाद केलाय एक मोहरा बाद करतोय 1 पॉईंट मिळेल साई जिगर संघाला थर्ड रेड आहे यावी सिद्धेश सावंत येतोय उजव्या बाजूने चढाईला सुरुवात करेल 2-1 2 अशी फळी लावली जाते सचिन साळवी पासून सावध राहावं लागेल संचाला डिफेंड आपण पाहतोय यावी सिद्धेश रायडर बाद करतोय सिद्धेश सावंत बाद करेल पॉईंट पुन्हा एकदा साई जिगरच्या खात्यामध्ये 23-8 अजूनही बक्षीस अबाधित आहे 2 पॉईंटसाठी 300 रुपये आणि 3 पॉईंटसाठी 500 रुपये बाळा सुर्वे यांनी जाहीर केलेलं बक्षीस साई जिगर संघाच्या रायडरसाठी यावी अक्षय पाटील येतोय 5 मोरे क्रीडांगणात असताना साई भैरी संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1 2 अशी फळी लावली जाते या चढाईपट्टीला पार करण्यासाठी कोणताही धोका मात्र स्वीकारत नाही आपल्या संघासाठी आपली चढाई व्हॅलिड करून क्रीडांगणामध्ये परत योगेश उमरे येतोय साई भैरी संघाकडून सलग अशा चढाया केल्या जात आहेत परंतु गुणांच्या बाबतीत मात्र थोडासा अपेक्षित होतो योगेश सचिन साळवी त्याच्याच संघातून खेळणार महापुरुष पोलीस संघाकडून खेळणारे हे खेळाडू आहेत योगेश उमरे आणि सचिन पाटील यावेळी मात्र एकमेकांच्या विरुद्ध खेळ करतायत त्यामुळे दोघांची दावा केलाय राईट एक बोला बाद केला 2 नंबर जेसी धारण केलेला पारस पावसकर मात्र यावेळी आउट होईल 1 पॉईंट मिळेल साई भैरी संघाला दरम्यान मध्यंतर होतोय आणि मध्यंतरापर्यंतचा गुणफलक आहे 23-10